आपण मूळ प्रश्नाकडे येऊ. जे काही जणांच्यासाठी रिपिटेशन होईल, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी परत पहिल्यांदा ऐकण्यात येईल की व्यसनाला वाईट सवय म्हणायचं की आजार म्हणायचं. तर याच्यामध्ये काही जणांचं मत आहे की ही सवय आहे, त्यातून बाहेर पडता येईल, ते टेम्पररी आहे. काही जणांचं म्हणणं आहे की हा आजार आहे. मुळात मग आपल्याला समजून घ्यावं लागेल की आजार म्हणजे काय. म्हणजे एखाद्याला आजार होतो म्हणजे काय होतं. आजाराला इंग्रजीमध्ये हा शब्द आहे डिसीज. डिसीज म्हणतो आपण आजाराला. त्यामध्ये दोन शब्द आहेत खरे तर. एक तर डिस आणि दुसरा ईज. ईज म्हणजे आरामात असतं किंवा कम्फर्टेबल असणं, आणि डिसईज म्हणजे कम्फर्ट जाणं किंवा आराम जाणं, म्हणजेच आजारी होणं, असं आपण त्याला कळतो. म्हणजे डिसीज होणं म्हणजे तुमचा कम्फर्ट जो आहे तो प्रॉब्लेममध्ये येणं. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला शरीराचा आजार होतो त्यावेळेस तुमचा शरीराचा जो कम्फर्ट आहे तो जातो. म्हणजे आता मागचे एक 10-15 दिवस मला व्हायरल कफ आणि फीवर झाला होता. तर मी रोज जेवढा मस्त एनर्जेटिक असायचो, म्हणजे रोज 80 पेशंट बघितलं तर मला काही वाटत नव्हतं, पण 15, 20, 25, 40 पेशंट झाले की मला असं थकवा यायला लागला होता. मी जाऊन अर्धा तास आराम करून मग पुढचे पेशंट पाहत होतो. म्हणजे हा झाला डिसईज. म्हणजे जो कम्फर्ट आहे माझा, आता माझा आजार कमी झाला आहे, त्यामुळे आता मी कम्फर्टेबल आहे. मी आता दिवसभर 12 तास 14 तास आरामात काम करू शकेन. म्हणजे माझा शरीराचा कम्फर्ट गेला की माझं शरीर आजारी पडलं असं आपण म्हणतो. बरोबर आहे. मग तो वेगवेगळ्या कारणांनी. म्हणजे डिसीज होणं म्हणजे आपला कम्फर्ट झालं. तर ह्याच्या सोबतीनं दुसरं मग आजार म्हटलं की आरोग्य हा त्याचा काउंटर पार्ट आहे. आरोग्य किंवा निरोगी, किंवा त्याला आपण इंग्रजीमध्ये हेल्दी असणं असं म्हणतो. बरोबर. तर हेल्दी किंवा निरोगी असणं म्हणजे काय. तर जागतिक आरोग्य संघटना नावाची एक संघटना आहे, WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जी जगभरातल्या आजारांविषयीचे मानकं ठरवते किंवा त्याच्याविषयीच्या गाईडलाईन्स देते. म्हणजे मध्ये आपल्या WHOनं जाहीर केलं की कोविड हा आता पॅन्डेमिक आहे. म्हणजे पॅन्डेमिक म्हणजे सगळ्या जगभर पसरलेला आजार आहे, आणि त्याच्यासाठी हे गाईडलाईन्स आहेत. म्हणजे मग त्यासाठी प्रिकॉशन घेण्याच्या गाईडलाईन, त्यासाठी ट्रीटमेंटच्या गाईडलाईन. म्हणजे WHO ही शिखर संस्था आहे जगभरातली जी आरोग्याविषयीची मानके देते. तर WHOचं म्हणणं काय आहे की तुम्ही हेल्दी आहात असं कधी म्हणावं, किंवा तुमच्या आरोग्यदायी असण्याबद्दल, निरोगी असण्याबद्दल WHO असं म्हणते की जेव्हा तुम्ही शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक पातळीवर ॲट कम्फर्ट किंवा समाधानी आहात तर तुम्ही निरोगी आहात. काय काय घेतलं बघा त्यामध्ये त्यांनी. WHO म्हणते शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि त्यांनी नंतर जोडलेला हा आध्यात्मिक. या पातळीवर जर तुम्ही कम्फर्टमध्ये असाल, ॲट ईज असाल, सगळं तुमचं छान चाललेलं आहे तर तुम्ही निरोगी आहात. त्याच्यामधले मी जनरली ह्या सामाजिक ह्या घटकाला 2 पातळ्यां, म्हणजे शरीर आणि मन हे माझ्या एकट्याशी निगडीत असतं. माझं शरीर, माझं मन. पण सामाजिक ह्याच्यामध्ये समाज म्हणजे काय, समाजाचा सगळ्यात छोटा घटक जो आहे तो घटक आहे माझं कुटुंब.
आणि अनेक कुटुंबांचा मिळून जो बनतो तो समाज. त्यामुळं मग असंही म्हणता येईल की शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक पातळीवर जेव्हा आपण ॲट ईज आहोत, ॲट कम्फर्ट आहोत, सगळं बऱ्यापैकी छान चाललं आहे, तर तुम्ही निरोगी आहात. म्हणजेच मग निरोगी नाहीत म्हणजेच डिसीज आहात म्हणजे त्याची काय व्याख्या करता येईल आपल्याला? जेव्हा तुमचं शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य वेगवेगळ्या कारणांनी बिघडतं, त्यावेळेस तुम्ही आजारी पडला असं म्हणता येईल. बरोबर आहे? म्हणजे आजाराची व्याख्या काय करता येईल? तुमचं शरीर, मन, कुटुंब, समाज या 4 तर गोष्टी किंवा अध्यात्म थोडंसं बाजूला आपण ठेवूयात. ह्या 4 पातळीवर तुम्ही कम्फर्टेबल नाही आहात, ॲट ईज नाही आहात, त्याच्यात काहीतरी प्रश्न निर्माण झालेत, प्रॉब्लेम निर्माण झालेत आणि त्याच्यामुळं तुम्हाला आणि इतरांना त्याचा त्रास व्हायला लागला आहे, तर त्यावेळेस आपल्याला आजार झाला आहे असं म्हणता येईल. बरोबर आहे? समजलं? मग आता मला सांगा तुम्ही की तुम्ही दारू प्यायला लागलात किंवा कुठलंही इतर व्यसन करायला लागलात. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा व्यसन केलं त्यावेळेस लगेच तुम्हाला दवाखान्यात कुणी आणलं आहे का? नाही आणलेलं. एका खूप टप्प्यानंतर तुम्हाला दवाखान्यात आणलं गेलं आहे. म्हणजे आत्ता बघा तुम्ही म्हणालात की माझ्या घरामध्ये म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये माझी बायको आहे, लेकरं आहेत, आईवडील आहेत आणि त्यांना सांभाळणारा मी आहे आणि आता मलाच प्रॉब्लेम झाला तर त्या कुटुंबाचं कसं व्हावं? म्हणजे तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं आहे की मी जे सध्या दारू प्यायला लागलो आहे, व्यसन करायला लागलो आहे, त्याच्यामुळं माझ्या कौटुंबिक स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे. बरोबर आहे? त्याचसोबत माझं काम आणि समाजातलं स्थान याच्यावर पण परिणाम झाला आहे का? लोक माझ्याकडं हे काय गेलेलं आहे, हे काय भरोशाचं नाही. म्हणजे पूर्वी जे लोक तुम्हाला अगत्यानं यावं आमच्या घरी असं म्हणत होते, आता ते म्हणायला लागलं नाही आलास तर बरं आहे बाबा, उगं डोक्याला खुराक नको. म्हणजे तुमचं कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडलं आहे हे तुम्ही आत्ता सांगितलं. शरीरावर परिणाम झाला आहे का हो? झाला आहे. ते सगळ्यांच्या शरीरावर कमी अधिक स्वरूपामध्ये परिणाम झाला आहे. आत्ता एक 4 दिवसाखाली माझ्याकडं खाली एक पेशंट ॲडमिट झाला, वय वर्ष 32, एक शिक्षक माणूस, वय वर्ष किती? 32. मागच्या एक 8-10 वर्षापासून भरमसाठ दारू पिण्याचं व्यसन आहे आणि त्यासाठी त्याला खाली याच्यासाठी ॲडमिट केलं की त्याला आम्ही पहिल्या दिवशी सगळ्यांचं तुमचं रक्त तपासतो, तर त्याचं रक्त तपासल्यावर त्यात जाणवलं की त्याची कावीळ आहे 3.2 कावीळ होती त्याची, बिलिरुबिन त्याचं. त्यामुळे त्याला सांगितलं की आणि त्याच्या पायामध्ये खूप आग पडत होती, म्हणजे त्याला त्याच्या नसांवर परिणाम झाल्यामुळं त्याला पेरिफेरल न्यूरोपॅथी असं म्हणतो आम्ही आणि ते सुद्धा अल्कोहोलमुळं होतं. तर तो परिणाम झाल्यामुळे त्याला आम्ही खाली ॲडमिट करून घेतला. त्याला सांगितलं की थोडीशी पायातली आग कमी झाली आणि तुझं बिलिरुबिन कमी झालं की आपण तुला अंतरंगमध्ये शिफ्ट करू. 4 दिवस तो खाली राहिला. त्याची तब्येत कमी होण्याच्या ऐवजी थोडीशी वाढली. मला असं दिसलं की त्याचे डोळे परत आणखी जास्त पिवळे झालेत, म्हणून आम्ही त्याचा परत रिपीट हे केलं, बिलिरुबिन केलं. पहिल्या दिवशीचं 3.2 असलेलं बिलिरुबिन आता 4.9 झालं होतं. त्याला बघितलं तर त्याच्या हात आपले तुमचे असे थरथरतात. त्याचे हात ज्यावेळेस असं करायला सांगितलं, मी आता माझा हात स्थिर आहे, त्याला असं धरताच येत नव्हता. त्याला आम्ही फ्लॅपिंग ट्रेमर्स म्हणतो. म्हणजे त्याचा हळूहळू त्याच्या मेंदूवर परिणाम व्हायला आहे असं माझ्या लक्षात आलं. मग आम्ही फिजिशियनना बोलवलं. फिजिशियननी मग काही तपासण्या सांगितल्या, पण काल पहाटेपासून त्याला रक्ताच्या संडास व्हायला सुरुवात झाली आणि भरपूर रक्त पडायला लागलं. म्हणून काल आम्ही सकाळी त्याला शिफ्ट केलं दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये, कारण की त्याला म्हणजे व्हरायसेस ज्याला म्हणतो आम्ही, लिव्हर सिरोसिस व्हायला लागले की त्याच्यामुळे बाकीच्या नसा फुगतात आणि त्याच्यामुळे व्हरायसेस होतात आणि त्याच्यामधून ब्लिडिंग व्हायला लागलं की शॉकमध्ये जाऊ शकतो माणूस, मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे त्याला आम्ही शिफ्ट केलं.
काल रात्री 10 वाजता त्या डॉक्टरांचा मला फोन आला की डॉक्टर काही सांगता येत नाही बरं का, तुम्ही पेशंट जो पाठवला आहे तो पूर्ण असा डीप कोमामध्ये चालल्यासारखा चालला आहे आणि त्यातून कितपत बाहेर येईल गंभीर परिस्थिती आहे, काही सांगता येत नाही. तर ज्यावेळेस ॲडमिट केलं होतं मी त्याला म्हणालो, काय मरायची खूप घाई झाली आहे तुम्हाला, असं मी त्याला म्हणालो. तेव्हा तो मला म्हणाला की डॉक्टर साहेब आता एकदा ह्याच्यातून बाहेर काढा, एवढं ह्याच्यानंतर अजिबात नाही बरं का. आणि ॲक्च्युली 6 महिन्याखालीच एका दुसऱ्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ट्रीटमेंट घेऊन तिथून बरा होऊन बाहेर पडला होता. आता ते नाही, आता याच्यापुढं मात्र मला सुधारायचं आहे, एवढं जे झालं आहे त्यातून बाहेर पडा. पण आता आज सकाळची अशी त्याची कंडिशन आहे की आता तो 32 वर्ष वयाचा माणूस त्या ICUमधून बाहेर पडेल की नाही पडेल ह्याच्याबद्दल शंका आहे. आणि हे सगळं जे त्याला 32व्या वर्षी झालं आहे त्याचं कारण काय कारण आहे? दारू. त्यामुळं व्यसनामुळं आपल्या शरीरातली एक पण पेशी अशी नाही की ज्याच्यावर दारूचा विपरीत परिणाम होत नाही. म्हणजे शरीरावर परिणाम होतो, मनावर होतो का हो परिणाम? आपलं मानसिक स्वास्थ्य म्हणजे तुम्ही सांगा, इथं आल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या भावना अनुभवल्या, चिडचिड आहे, राग आहे, संताप आहे. आणि घरीसुद्धा ज्यावेळेस तुम्हाला आणलं जातं त्यावेळेस घरचे असे टेररमध्ये असतात, हे डेंजर आहे, तुमच्यासमोर बोलत नाही, आमच्यावर गपचूप होतं, त्यांच्यासमोर आम्ही बोलू शकत नाही, त्याच्यासमोर आम्ही येऊ शकत नाही, काय बरोबर आहे की नाही? आणि ह्या सगळ्यामध्ये तुमचं जे संवाद असतो तो हरवलेला असतो. तुमची कामाची क्षमता कमी झालेली असते, कामामधला इंटरेस्ट कमी झालेला असतो. कधी स्वतःला जाणीव झाली तर येणारं डिप्रेशन असतं की हे काय चाललं आहे, सगळं जे नुकसान होत चाललं. म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य ह्याच्यामुळं हरवतं. म्हणजे बघा, शारीरिक स्वास्थ्य हरवलं, मानसिक स्वास्थ्य हरवलं, कौटुंबिक स्वास्थ्य हरवलं, सामाजिक स्वास्थ्य हरवलं, ह्यासोबत अजून एक आपण जोडून घेऊ, आर्थिक स्वास्थ्य पण हरवलं. आणि हे सगळं कशामुळे झालं? एका दारू किंवा इतर जे काही व्यसन आपण करतोय त्याच्यामुळं. मग हे सातत्यानं घेत राहिल्यामुळं हे सगळे परिणाम झालेत. आणि या सगळ्यावर परिणाम झालं की त्याला डिसीज म्हणा असं शास्त्र सांगतं. मग दारू सातत्यानं पिणं ही फक्त सवय म्हणायची का आजार म्हणायचा? आजार म्हणायचा. म्हणजे मी आत्ता तुम्हाला सांगितलं त्या खालच्या पेशंटविषयी, हे आपल्या सगळ्यांनासुद्धा लागू पडतं. कारण की ज्यांचे रिपीटेड ॲडमिशन झालेत, जे तो 6 महिन्यापूर्वीच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला होता, त्यावेळेस पण त्याचा का वेळ वाढला होता, त्यावेळेस पण त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं की ह्याच्यापुढं दारू पिलास तर काही खरं नाही तुझं, दारूच्या थेंबालासुद्धा हात लावायचा नाही. तरीसुद्धा त्यानं दारू पिणं चालू ठेवलं. म्हणजे त्याला आपल्याला सगळ्यांना कळतं आहे की माझं शरीर खराब व्हायलं आहे, मनात प्रॉब्लेम आहेत, कुटुंबावर प्रॉब्लेम आहेत, सामाजिक प्रॉब्लेम आहेत, आर्थिक प्रॉब्लेम आहेत, थांबायला पाहिजे पण तरीसुद्धा थांबता येत नाही. म्हणजे गडबड आहे की नाही? थांबायला पाहिजे हे कळतं पण तरीसुद्धा थांबता येत नाही. म्हणजे कळूनसुद्धा थांबवता येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्यावर परिणाम झाल्यामुळं हा आजार तर आहेच आहे. शरीराचा सगळ्या पातळ्यांवरचा आजार आहे. पण त्याच्या बरोबरीनं ह्याला आम्ही असं म्हणतो बऱ्याच तुमच्यासमोर की हा मानसिक आजार आहे. कसला आजार आहे? मानसिक आजार आहे. आता म्हणतो की मानसिक आजार, शरीराचं ठीक आहे बाबा नुकसान व्हायला, मानसिक आजार कशाला म्हणायचं दारू पिण्याला? कारण की बघा की दारू पिणं मानसिक आजार म्हणजे काय म्हणलात? आधी आपल्याला मन म्हणजे काय विचारायला बघायचं. म्हणजे मनाला आजार होतो म्हणजे काय होतं, तर मन कुठे आहे? ते आता लिव्हर तर माहिती आहे की बाबा इथं लिव्हर आहे, इथं किडनी आहे, इथं आतडे आहेत, इथं घसा आहे, इथं डोळे आहेत, हे सगळं माहिती आहे. पण मन कुठे आहे? मन हे आपल्या मेंदूच्या काही कामांना दिलेलं नाव आहे. तर ती कामं कुठली? आपण विचार करतो, आपल्याला भावना आहेत आणि त्याच्यानुसार आपण वर्तन करतो.
त्याच्यामध्ये अजून एक भाग आपल्याला जोडता येईल, जाणीवा असं म्हणतो त्याला आपण. म्हणजे आपण जे भवतालाबद्दल संवेदना ग्रहण करतो आणि त्याचे अर्थ लावतो, ह्याला आपण जाणीवा म्हणतो. त्यामुळं विचार, भावना, जाणीवा आणि त्याच्यानुसार होणारं माझं वागणं, ह्याला आपण मनाची कामं म्हणतो. मग जोपर्यंत ही मनाची कामं, आपण इकडं डेफिनेशन काय बघितले की शरीराचं काम बिघडलं की शारीरिक आजार, त्याच पद्धतीनं मनाचं काम बिघडलं की मानसिक आजार. त्यामुळं मनाचं काम म्हणजेच विचार करणं, भावनांचं मॅनेजमेंट, आपल्या जाणीवांचं मॅनेजमेंट आणि त्याच्यानुसार होणारं आपलं वर्तन, याचं मॅनेजमेंट. मग जोपर्यंत माझ्या विचार, भावना, जाणीवा आणि माझं वर्तन हे माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्यांसाठी कमीत कमी योग्य दिशेला नेणारं, प्रगतीकडं नेणारं, कम्फर्टकडं नेणारं आहे, तोपर्यंत माझ्या मनाचं काम व्यवस्थित चाललं. जेव्हा हे विचार, भावना, वर्तन माझं आणि माझ्या जवळच्यांसाठी प्रॉब्लेम निर्माण करायला लागलं, त्यांच्या जगण्यामध्ये अडथळे निर्माण करायला लागलं, त्यांच्यासाठी त्रास निर्माण करायला लागलं की त्याला काय म्हणायचं? मग मनाचा आजार झाला. मग आता मला सांगा की हे जे काही दारू पिण्याचं व्यसन आहे म्हणजे काय आहे? मनामध्ये इच्छा निर्माण होते दारू पिण्याची आणि ती इच्छा तीव्र होते, त्याच्याबद्दलची आसक्ती बनते आणि त्याच्याशिवाय जमत नाही. जीव गेला तरी बेहतर. म्हणजे आता त्या कालच्या माणसाचं काय झालं की इकडं लिव्हर खराब झालं आहे पण तरीसुद्धा पिण्याची इच्छा कंट्रोल करता येईना गेली. म्हणजे कशात बिघाड आहे? विचारांमध्ये. ती बेचैनी जी व्हायला लागली ती कंट्रोल करता येईना गेली. आपलं खरं योग्य काय आहे, कशामध्ये आपलं भलं आहे हे समजण्याचं तारतम्य हरवलं. म्हणजेच भावना आणि जाणीवांचं मॅनेजमेंट हरवलं आणि त्याच्यानुसार त्यांना आता न पिणं जे अपेक्षित होतं त्याच्याऐवजी तो परत वारंवार पित राहिला. म्हणजे वर्तनाचं मॅनेजमेंट बिघडलं. म्हणजेच बघा की विचार, भावना, वर्तनाचं मॅनेजमेंट जर जमलं तरच व्यसनावर कंट्रोल करता येतो. ते जर जमलं नाही तर व्यसनाच्या ह्याच्यामध्ये आपण गर्तेमध्ये आणखी जास्त अडकत जातो. म्हणून व्यसन हा नुसता आजार नसून मानसिक आजार आहे.